हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी। औपचारिक घोषणा फक्त बाकी। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि संदीप गुळवेंचा पराभव। कोकण पदवीधरची जागा राखण्यामध्ये भाजपच्या निरंजन डावखरेंना यश। काँग्रेसचे रमेश कीर यांचा पराभव। तर मुंबईमध्ये ठाकरे गटाचे दोन्ही शिलेदार विजयी। पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये ठाकरे गट पुढे। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या 2 जागा विजयी तर भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानं शिंदे गटाची बॅनरबाजी। अजय बोरस्ते यांच्याकडून मंत्रालय परिसरात बॅनर तर 2 वर्ष समृद्धीची, उज्ज्वल महाराष्ट्राच्या पायाभरणीची बॅनरवर उल्लेख। निवडणुकीमध्ये परब अरब असल्यासारखे आले। ठाकरे गटाकडून नोटांचा वापर, आशिष शेलार यांचा आरोप। तर निवडणुकीमध्ये नोटा नसतात, शेलारांना माहिती नाही का? क्लास घ्यावा लागेल, परबांचा पलटवा। ज्यांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला। ज्यांनी आपल्याला संकटात टाकलं त्यांना सोडायचं नसतं। शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचं नाव न घेता रावसाहेब दानवेंवर निशाणा। अजितदादा गटामध्ये विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची शक्यता। आज दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी। परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांचा देखील समावेश। भाजपची घोषणा। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पुन्हा एकदा संधी। स्वतःला हिंदू समजणारे हिंसा पसरवतात, तुम्ही हिंदू नाही, राहुल गांधींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। लोकसभेतील गोंधळावरून महाराष्ट्र विधान परिषदेत देखील शिवेगाळ। प्रसाद लाड, अंबादास दानवे आमने सामने। उपसभापती नीलम गोरे आज वक्तव्य तपासून पाहणार। मोदींना गुजरातमध्ये हरवणार, लिहून घ्या। लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींसमोरच राहुल गांधींचं खुलं चॅलेंज। पंतप्रधान मोदी अब्जाधीशांसाठी काम करत असल्याची देखील राहुल गांधींची टीका। मुंबईमध्ये लवकरच म्हाडाच्या 2000 घरांसाठी सोडत। गोरेगाव, दिंडोशी, मालाड, पवई आणि विक्रोळीतील घरांसाठी सोडत काढण्यात येणार। नागपुरातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालूचं 4 महिन्यांनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण। आज रितिका मालूला पोलीस कोर्टात हजर करणार। पुण्यातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान। हडपसर मार्गे पालखी पुढे मार्गस्थ होणार। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना। पुण्यातील अनेक भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी देखील अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक कामं करण्यात येणार। लोणावळ्यामधील भुशी डॅम दुर्घटनेतील 5 मृतदेह सापडले तर 5 जणांना बाहेर काढण्यात यश। एकाच कुटुंबातील 10 जण वाहून गेल्याची घटना। कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून संततधार पाऊस। काही भागामध्ये पाणीपुरवठा आणि वीज पुरवठ्यावर देखील परिणाम। कल्याण आणि डोंबिवलीकर हैराण। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अजूनही उत्तर अमेरिकेतच। बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे कर्फ्यू लागू। विमानांची उड्डाणं देखील रद्द। महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी। मुंबई, कोकण किनारपट्टीसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।